नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, मोमेंटमसुद्धा दिवसभर पॉझिटिव्ह राहिला. ओपनिंगच्या काही पहिल्या मिनिटांमध्ये थोडंसं फ्रॅक्शनमध्ये 25,400च्या आसपास चालू केला आणि त्यानंतर मोस्ट ऑफ द टाईम मॉर्निंग सेशन जो आहे तो 25,500च्या वरती मेंटेन राहिला आणि 25,500च्या वरती जसं मेंटेन राहिला ती बढत ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेली आणि दुपारच्या सत्रामध्ये चांगली रिकव्हरी आली आणि खास करून क्लोजिंग सेशनला दुपारी 2-2:30 नंतरनं जबरदस्त बाउन्स बॅक निफ्टीला आला आणि ऑलमोस्ट 200 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाली, जे एक चांगलं साईन आहे. कंटिन्यू 3-4 दिवस ज्या पद्धतीनं मार्केट पडते, आज त्या मंदीला कुठं तर ब्रेक लागला. ओपनिंगचा लो 25,400च्या आसपास बनवून निफ्टी जो आहे तो 25,500च्या वर सस्टेन राहिला दिवसभर आणि क्लोजिंग सेशनला जी रिकव्हरी दिली, जो बाउन्स दिला, त्यामुळं थोडंसं मार्केट कुठंतरी स्टेबलाइज होण्याचा प्रयत्न करतो आहे असं वाटतं आणि जर 25,700च्या वर मेंटेन राहिला उद्या तर फर्दर 25,800पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता आहे. उद्या निफ्टीची विकली एक्सपायरीसुद्धा आहे. आजच्या रिकव्हरीला लीड केले बँक निफ्टीनं. बँकिंग सेक्टर जवळपास 800 पॉईंट बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे आणि सकाळपासूनच बँक निफ्टी जे आहे ते पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये होते आणि आजच्या राईजला बँक निफ्टी लीड करताना सकाळपासूनच दिसत होती. जवळपास सकाळी 200-250 पॉईंट पॉझिटिव्ह मेंटेन राहिली 60,200-300च्या आसपास. जसं बँक निफ्टी 60,500च्या वरती आली, तिथून पुढं मात्र बँक निफ्टीला चांगली रिकव्हरी आणि शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. कालही आपण गेल्या सेशनमध्ये डिस्कस केलं की बँक निफ्टी 60,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरती गेलं तरच रिकव्हरी. जसं बँक निफ्टीनं 60,500 क्रॉस केलं, चांगलं शॉर्ट कव्हरिंग बँक निफ्टीला आलं आणि ऑलमोस्ट 61,000च्या उंबरठ्यावर जाऊन बँक निफ्टी बंद आहे. मला वाटतं निश्चित अजून बँक निफ्टीमध्ये फर्दर हायर लेवल्स आपल्याला उद्या बघायला मिळतील. मग ओव्हरऑल मार्केटनं ज्या पद्धतीनं आज लोअर लेवलवरून रिकव्हरी दिली, ओपनिंगचा लो 25,400च्या आसपास करून त्यानंतरनं जी रिकव्हरी दिली, त्यामुळे मला वाटतं ती थोडीशी कन्सिडरेबल आहे आणि मला वाटतं थोडंसं फर्दर आणखी एक 100-150 पॉईंट बँक निफ्टी कदाचित उद्याच्या सेशनमध्ये वर जाऊ शकते. पण थोडंसं कॉशियस व्ह्यू अजूनही आहे. हायर लेवलला एफ-आयची विक्री होण्याची शक्यता आहे, कारण काल एफ-आयने जवळपास 7,400 करोडचं शुक्रवारी विकलेलं. डी-आयजने बाय केलं 5,800 करोडचं, पण एफ-आयने चांगलंच 7,400 करोडची विक्री केली. त्यामुळे एफ-आयची विक्री, आय टी सेक्टरमधला क्रॅश आणि ग्लोबली थोडीशी अनसर्टेनिटी या सगळ्याचं थोडंसा मार्केटवर दबाव राहणार आहे, हे थोडंसं निश्चित आहे. पण आजच्या तेजीमुळं मार्केट कुठंतरी बॉटम फाउंडेशन करण्याच्या प्रयत्नात आहे. 25,500च्या आसपास निफ्टी सपोर्ट घेण्याच्या प्रयत्नात आहे, हे थोडंसं आपल्याला यावरून विजिबल होते. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर थोडंसं पॉझिटिव्ह बायसनं काम केलं पाहिजे. 25,700च्या वर निफ्टी मेंटेन राहिलं तर 25,800 ते 850पर्यंत निफ्टी जाण्याची संकेत आहेत, चान्सेस आहेत. 25,700च्या खाली मेंटेन राहिला तर 25,600 पहिला सपोर्ट आहे. 25,600च्या खाली आलं तर 25,500पर्यंत परत पुन्हा येऊ शकतं. पण मला वाटतं उद्या थोडंसं 25,800पर्यंत निफ्टी जाण्याचा अटेम्प्ट करू शकतो 25,700च्या वरती मेंटेन राहिला तर. कारण उद्या थोडीशी विकली एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडंसं आणखी कव्हरिंग येणं अपेक्षित आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 61,000च्या वर मेंटेन राहिला तर 61,400 ते 500 पण बँक निफ्टी उद्या जाईल असं वाटतं. 61,000च्या खाली 60,700 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 60,700पर्यंत 61,000च्या खाली आला तर एखादी डिप 60,700पर्यंत येऊ शकते. पण 61,000च्या वरती मेंटेन राहिला तर मात्र 61,300 ते 61,500पर्यंत बँक निफ्टी उद्याच्या सेशनमध्ये जाऊ शकते. या अनुषंगाने तुम्ही बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. बाय ऑन डिप राहा मोस्ट ऑफ द टाईम. निफ्टी 25,800-850च्या आसपासच थोडंसं सेलिंग करू शकता. बँक निफ्टी 61,400-500च्या आसपास सेल करू शकतो. पण लोअर लेवलला 25,600 निफ्टीमध्ये बाईंग करू शकता. बँक निफ्टीमध्ये 60,200च्या आसपास, 60,500च्या आसपास चांगलं बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे. तर या रेंजनुसार तुम्ही मार्केटमध्ये उद्याच्या सेशनला काम करू शकता. आज NSEमध्ये 1,208 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1,700 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्यामध्ये 16 शेअरमध्ये पडझड आहे. NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज ऑटो सेक्टर मायनसमध्ये बंद झाले. बाकी बँक, फार्मा, FMCG, एनर्जी, रिॲलिटी या सेक्टरमध्ये चांगली तेजी राहिली. बँक सेक्टरनं आज लीड केले मार्केटची रिकव्हरी. ग्लोबल मार्केटमध्ये फार काही उलाढाल नाही. युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स 240 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ओव्हरऑल US मध्ये तेजी आली, 200-250 पॉईंटची तेजी US मार्केटमध्ये आली. तर निश्चित आपण उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण 25,800-850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. बँक निफ्टीला 61,400-500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि बाय अँड डीप आहे. हे थोडंसं कॉशियसली डोक्यात ठेवून उद्या ट्रेड करूया. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.